एक वेगळा टाळकर आपण या ठिकाणी पाहताय खरं तर आज अभिषेक भावनिक असता तर वेगळा इथे निवडणुकीचं मजा असती, कारण अभिषेक सगळं हँडल करायचा फर्स्ट टाइम आहे की अभिषेक नाही आहेत आणि मी निवडणुकीला उभी आहे, तर साथ आहे ते मला माहिती आहे. याच्या आधी कुटुंबीय पण तुमच्यासोबत होते, जोसालकर साहेब होते, पण यावेळी तुम्ही काय? कुटुंब आणि राजकारण हे वेगळं आहे. आधीही सांगितलं, त्यांचे आशीर्वाद माझ्याबरोबर असणारच आहेत, पण राजकारणामध्ये त्यांचे विचार वेगळे आणि माझे विचार वेगळे आहेत. तुम्ही आता सासूबाईंचे तुम्ही आशीर्वाद घेतले त्यावेळी त्या सुद्धा भाऊक झाल्या, परिवार सोबत आहे त्याच ताकदीनं? हो, म्हणजे नक्कीच, कारण त्या माझ्या आई आहेत आणि जसं ते अभिषेकला मिस करतात तसं मीही मिस करते. आणि मी तुम्हाला म्हटल्यासारखं की पहिल्यांदाच असं आलंय की अभिषेक नाही आहेत आणि त्यांची कमी खूप जाणवते. विजय निश्चित आहे या वॉर्डमधून तुमचा? नक्कीच मला वाटते की विजय आहे, कारण जे अभिषेकनी केलेलं काम आणि मी केलेलं काम बघून विकासासाठी लोक नक्कीच मतदान करतील. तुम्ही त्यांचं तर नाव घेतलं अभिषेक सावंत यांचं, पण सुरुवातीपासून त्यांचा फोटो वापरू नका किंवा त्यांच्या नावावरून राजकारण करू नका. ते शिवसेनेचे नेते होते, अशा प्रकारची तुमच्यावरती टीका झाली, तर प्रचार दरम्यान हे सगळं कसं काय तुम्ही? शिवसेनेचे नेते असले तरी ते माझे पती आहेत आणि कुणालाही हक्क नाहीये की त्यांचा फोटो वापरायचा की नाही सांगायचं, त्यामुळे मला त्यावरती कमेंट्स करायची नाहीये. निवडणूक आहे, जे लोक मतदान करणार आहेत, काही सांगणार, काय आवाहन करणार लोकांना? प्रत्येकाने मतदान करायला पाहिजे, कारण विकासासाठी, आणि जर खरंच योग्य व्यक्तीला तुम्ही मतदान कराल तर नक्कीच विकास होईल प्रभागाचा. तर प्रत्येकाने वोट करा आणि मतदान बजवा. ठाकरे बंधू एकत्र आले, एक मराठी माणसासाठी ते सोबत आले आणि आम्ही 20 वर्षाचं सगळं वैर विसरून सोबत आले, त्यामुळे ते वारंवार आवाहन करतायत. तर ठाकरे गटाच्याच उमेदवार तुमच्या समोर उभ्या आहेत, तर कठीण वाटते ही लढाई? नाही, मला नाही वाटत आहे, कारण मी आत्ताच म्हटलं की जे आम्ही काम केलेलं आहे कामावरती वोटिंग होईल. तर मला असं वाटत नाही की हे असं बोलून मराठी लोक मतदान अशा व्यक्तीला करतील ज्यांना काहीच माहित नाही. तेजस्वी घोसाळकर यांची प्रतिक्रिया. मतदान भावूक झाली, निवडणुकीचा दिवस आहे. गेल्या वेळी तुमच्यासोबत अभिषेक पण होते, घोसालकर कुटुंब पण होता, काय सांग? खरं तर ही निवडणूक खूप अवघड आहे अभिषेक शिवाय, कारण प्रत्येक वेळेला ते खांद्याला खांदा लावून किंवा प्रत्येक डिसिजन आम्ही एकत्र घेतलेले आहेत. ह्या वेळेला एकटीने करताना कुटुंबाची किंवा अभिषेकची खूप आठवण येते, पण त्याची साथ प्रत्येक वेळेला असेलच, त्याचे आशीर्वाद असतील आणि जे डिसिजन मी घेते ते बरोबर असतील, म्हणूनच तो असणारच आहे. काय सांगाल, आज निवडणुकीचा दिवस आहे, लोकांना काय संदेश देणार, काय मुद्द्यावर मतदान करण्याचं तुम्ही सांगा? प्रत्येकाने मतदान करावं, कारण विकासासाठी करावं.